तर मित्रांनो, आपण काही ब्रेक नंतर, काही डेज नंतर परत एकदा जो माझा ट्रेडिंग जर्नीचा पार्ट आहे तो मी तुमच्याशी शेअर करत आहे. मध्ये मी व्हिडिओ स्टॉप केले ते टाकायचे, काहीतरी प्रॉब्लेम झाला होता पर्सनल. सो परत मी ॲक्च्युअल माझं काय सेटअप आहे ते तुमच्याशी शेअर करत आहे. सेटअप तर काय नाही, जस्ट ICT-SMC पॅटर्नवरची काही ॲनालिसिस मी शिकलो आहे. याच्याकडून शिकलो आहे की मित्रांनो, एक चॅनलचं नाव सजेस्ट कराल की हे माझ्या स्वतःचं पर्सनल एक्सपिरियन्सने मी सजेस्ट करतो आहे की मी ज्याच्याकडं ट्रेडिंग शिकलो, ॲक्च्युअल काही की पॉईंट वर्क होत आहेत की नाही. नक्कीच तुम्ही जर ट्रेडिंग तुमची एक्झॅक्ट प्रॉफिटेबल जर्नी करायची असेल तर मी सजेस्ट करेल की तुम्ही नक्कीच यूट्यूबमध्ये आपल्याकडे गॉडियर नावाचं एक चॅनल आहे, जो मेंटर आहे. एक नंबर लर्न आपण त्याच्यातून शिकू शकतो मित्रांनो. सिम्पल वेमध्ये त्याने ॲनालिसिस करून सांगितलेलं आहे SMC ॲक्च्युअल काय आहे. आणि नक्कीच जर तुम्ही ते व्हिडिओ बघितले, 10 व्हिडिओ आहेत आणि 10 व्हिडिओमधून तुम्ही तुमची अख्खी लाईफ चेंज करू शकता मित्रांनो. माझ्या ट्रेडिंगमध्ये जर बदल होऊ शकतो तर तुमच्या ट्रेडिंगमध्ये का बदल होऊ नाही शकत. ॲक्च्युअल मार्केटला बघायचा जो सिनेरिओ आहे तो माझा बदलू शकतोय, तर तुमचा का नाही बदलू शकत. खूप काही गोष्टी पर्सनली मी खूप सारे एक्सपिरियन्स केल्यात मित्रांनो, पण ॲक्च्युअल काही गोष्टीच वर्क होत्या आणि एक टाईम असा वेळ येते की आपण आपल्या वर्क होणाऱ्या गोष्टी 4-5 टाइम्स वर्क होतात आणि नंतर 6, 7, 8, 9, 10 टाईमला अरे हे तर कुठेच वर्क होत नाही, अरे हे तर कुठेच वर्क नाही, आपण कुठेतरी चुकतोय, अरे हे कसंच वर्क होत नाही, आपला एसएलच का होतोय. ज्यावेळेस आपल्याला हे रिअलाईज होतं मित्रांनो, पण तोपर्यंत खूप काही वेळ होऊन गेलेली असते आणि नंतर आपण अजून वेगळ्या गोष्टीत सापडायचा प्रयत्न करतो, शिकायचा प्रयत्न करतो, पण काही सापडत नाही. नक्कीच तुम्ही यूट्यूबला जाऊन मेंटरचे व्हिडिओ बघा. ॲज युजल मी तुमच्याबद्दल त्याच्या काही गोष्टी शेअर करत आहे. माझं ते ट्रेडिंग स्किल नेमकी मी काय अपडेट केलं आहे, काय सिनेरिओ माझं चेंज झालं आहे. मित्रांनो, काही जणांना ॲक्च्युअल लॉजिकच माहीत नसते की ट्रेडमध्ये चालू आहे काय आहे, ॲक्च्युअल ट्रेड कुठं जाणार आहे, बायर्स कुठले आहेत, सेलर्स कुठले आहेत, डायरेक्शन काय आहे. मी ये पार्ट ऑफ लैक ऑफ नॉलेज वो बहुत बड़ा होता है, तो हम भी ट्रेडर बन गए ऐसा कुछ. काय के ट्रेडर बने तुम, कुठं पण एंटर होतं आणि ब्लो करतो अकाउंट आपलं. पण लॉजिक समजा मित्रांनो, आताच तुम्हाला एक काल परवाचं मी लॉजिक सांगतो. याच्यातून एवढी मोठी रॅली मित्रांनो, ही रॅली आपण कॅप्चर केली. याच्यात आपण 250 पिपची रॅली कॅप्चर केली. समथिंग अराउंड आजच काहीतरी सेल होता 80 पिपचा. याचं मी प्रॉफिट पण तुम्हाला दाखवलं, आपण टाईप करलेल्या काही गोष्टी दाखवल्या. मध्ये जे ट्रेड केले आहेत मित्रांनो, ते काहीतरी असेच बिना लॉजिकचे केलेले आहेत, जे लॉजिकली ट्रेड चालले मित्रांनो. हे बघा, हायलाईट करून तुमच्या पुढं शेअर करत आहे की $250 प्रॉफिट कमवलं आणि आज सकाळी जो ट्रेड झाला त्याच्यात $120 प्रॉफिट कमवलं. पण मित्रांनो, हे नॉर्मल गोष्टी आहेत की $250 प्रॉफिट कमवलं, $150 प्रॉफिट कमवलं. पण ॲक्च्युअल ट्रेडिंग कुठं चालली आहे, डायरेक्शन काय शो करत आहे आपल्याला चार्टमध्ये, ते कळणं महत्त्वाचं आहे. आता याच्यात मला गॅरंटी होती 100% की जे 4 आवर्सचा जो पॅटर्न आहे की बायस अप साईड आहे, इथून पण एक रॅली पकडली होती. या रॅलीमध्ये मी 200 पीप कॅप्चर केले आणि बाजूला झालो. ॲक्च्युअल रॅली होती 800 पीप, पण 800 पीपची रॅलीमध्ये मी थांबलो नाही आणि जो एक्झॅक्ट सेलर पॉईंट होता. आणि आता ही रॅली मी कॅप्चर करायचं ठरवलेलं की अगं मार्केट एक पुल बॅक करला आणि त्या पुल बॅकला एंटर होईल. याच्यामधून मी काय तुम्हाला वेगळं काय लर्न काय करायचे काही प्रयत्न करत नाही. जस्ट माझी जी काही ट्रेडिंग जर्नी आहे त्या ट्रेडिंग जर्नीचा ॲक्च्युअल कुठल्या ट्रेडवर एंटर झालो, काय लॉजिकली एंटर झालो, जस्ट माझं ॲनालिसिस मी तुमच्याकडे शेअर करतो मित्रांनो. आत्तापर्यंत मी सगळ्या गोष्टी शिकला आहे, हायर आहे, हायर लॉस, जॉब लॉस, पण ॲक्च्युअल काय असतील ते
शिका मित्रांनो, लिक्विडिटी पुढे आहे. इंटरमिडिएट टर्म काय, आय टी एच काय, आय टी एल काय, एस टी एच काय, एस टी एल काय, इंटरमिडिएट टर्म लो काय, शॉर्ट टर्म हाय काय, शॉर्ट टर्म लो काय. आपण ट्रेड होता मित्रांनो, इथून मंडेला ओपनिंग होतं आहे मार्केट 820 रॅली करतो. हो हो, तुम्ही रॅली काहीच लॉजिकली पकडली नसेल, काहींनी लाईव्ह यूट्यूबवरच्या बेसवर पकडले असेल, काहींनी शॉर्ट शॉर्ट रॅली पकडले असेल. मित्रांनो, याचं सिम्पल लॉजिक होतं. ट्रेड जाण्याच्या पूर्वीच मी हे लॉजिक एका शॉर्टमध्ये शेअर केलेलं आहे माझ्या यूट्यूब आणि इंस्टाग्रामला, तुम्ही बघाल लिंकमध्ये, की याचं लॉजिक आणि जो ट्रेड मी ओन केला होता त्याचं लॉजिक तुम्हाला शेअर केले. आणि जो काल ट्रेड ट्यूजडेला लावला होता, की ॲक्च्युअल मार्केट 4 आवर्सचा जो बायर्स आहे टॅप करत आहे आणि आता बायर्स खूप लांब आहेत मित्रांनो. हे ॲक्च्युअल टार्गेट तर अगेन 1200 पिपचं आहे, पण त्याच्यात वेट करत आहे की मार्केट छोटंसं पुल बॅक देईल मायनर, आणि मी जी ॲक्च्युअल एंट्री आहे त्या ॲक्च्युअल एंट्रीपासून अगेन डाऊन साईडला बरं मार्केट क्रॅश होत आहे सारखं सारखं. आणि आज पण जर मी दुपारी ट्रेड केला, लिक्विडिटी ग्रॅप झाली ती 1 डेची, आणि जो 5 मिनिटचा एफएज आहे त्या 5 मिनिटच्या एफएजवर बघलो 120 घेतले आणि बाजूला झाला. तर इथून पण हा पण ट्रेड होता, याच्यात काय विषय नाही. हा लय सिम्पल वेमध्ये ट्रेड होता, तर बघितलं नाही आपण, अगेन कॅप्चर केले असते 100 जाऊ दे. हो हो हो, चालेल सर, काय विषय नाही. 100 जे टार्गेट होतं मित्रांनो ॲक्च्युअल, की इथं व्हॅल्यू बॅलन्स आहे आणि एफ पी जी तर नाही, कारण की ही कॅन्डल इन साईड बार आहे, इन साईड बार कॅन्डल मॅटर करत नाही, आणि मॅटर आपल्याला आहे ते जे 30 मिनिटचं टार्गेट होतं मित्रांनो. हे जे ट्रेड मी घेतलं हा एस एम सी बेस ट्रेड होता. एस एम सी काय पूर्ण वर्क होत नाही मित्रांनो, ह्याच्यात शॉर्ट टर्मच वर्क होते आणि आपण काय करतो की एस एम सीला नाव ठेवतो. लर्न करायला शिका, लवकरच तुम्हाला समजेल की ॲक्च्युअल पोझिशन ॲक्च्युअल एंट्री कुठं काय होते. आणि गॉड पण आपल्यासाठी काहीतरी वेगळं घेऊन येणार आहे लवकरच. सिम्पल लॉजिक होतं मित्रांनो याच्यात. आपण गेम करायचं चालू आहे, जी पी वाय ट्रेड घेतलेला आहे आणि हा ट्रेड खूप लॉंग आहे. आपण 4 आवरचे जो थ्री स्विंग कॅन्डल आहेत त्याच्या बेसवर घेतलेला आहे मित्रांनो. आणि याचं टार्गेट आहे जे बायर्स आहेत 4 आवरचे टॉपला आणि मार्केटपर्यंत जाणार. आणि याचा अपडेट मी लवकरच तुमच्याकडे शेअर करणार. तर लवकरच बघणार की ॲक्च्युअल हा कुठल्या बेसवर ट्रेड केला, आय टी एच आणि एफ टी एचवर. त्याचं थ्री स्विंग पॅटर्न बनलेला आहे मित्रांनो. अगेन मार्केट वर जाणार, ही रॅलीमध्ये आपलं प्रॉफिट चालू आहे, असं नाही की फेक ट्रेड मी तुमच्याकडे शेअर करतो. हे बघताय 1300 प्रॉफिट इथं पण चालू आहे. आणि हे काही अकाउंट डेमो वगैरे नाही, हे 5% अकाउंट आहे. 5% ऑनलाईन एक्सपिरियन्स डेमो अकाउंट, म्हणजे याचं काय विषय आहे की कंटेस्टचं अकाउंट आहे, की आपल्याला 5% प्रोव्हाइड करत आहे की 10Kचं अकाउंट फ्रीमध्ये देत आहे, फुकटमध्ये देत आहे. तुम्हाला जर अजूनच पाहिजे असेल याचं सिग्निफिकन्स लॉजिक, तर मी त्याचं पण तुमच्याकडे शेअर करेल की ॲक्च्युअल काय पार्ट आहे 5% नक्कीच तुम्ही आज ज्या वेळेला बघाल त्यावेळेला रिअल गोष्ट आहे मित्रांनो. हे बघा, खूप सारे कंटेस्टचे अकाउंट आहेत, कॉम्पिटिशन अकाउंट आहेत आपल्याला. हे बघा, एव्हरी न्यू कंटेस्ट इथं रजिस्टरचं नाव ऑप्शन मिळालं आहे. आणि हे आता 6 दिवसाचा कंटेस्ट आहे, आणि याच्यात जवळपास आपलं आधीच प्रॉफिट काहीतरी $500 समथिंग असेल. आणि आता ते चालू आहे 1300 त्याचे 3 ते 4च एंट्री घेतलेले आहेत. याचं टार्गेट आहे मित्रांनो, टार्गेट अनलिमिटेड आहे. आपण 6 दिवसात जो बी प्रॉफिट कमवू तो आपल्यासाठी प्राइजेबल आहे. आणि आता जे लाईव्ह चालू आहे मित्रांनो, हे चालू आहे आय थिंक स्टार्ट आणि एंड होईल काहीतरी 6 डेज नंतर. त्याच्यात तुम्ही पण पार्ट हे चालू आहे, आणि हे पण एंड होईल हे टाईम नंतर. आणि नंतर पुन्हा एक नवीन होईल. हे बघा, अपकमिंगचं इथे जॉईनिंग नावचं ऑप्शन येते, तुम्हाला पण जर
तुमचं ट्रेडिंग स्किल अपग्रेड करायचं शिकायचं असेल तर फ्रीमध्ये याच्यामध्ये शिकू शकता. हे काय पेड कोर्सचं वगैरे नाही, जस्ट तुमच्यासाठी एक काय म्हणते ना, तुम्ही पण कुठं ट्रॅप नाही हो काय नाही हो, थोडं शेअर करतो फ्रीमध्ये ट्रेडिंग तुम्ही याच्यात करू शकता. मी याचं शॉर्ट व्हिडिओ बनवून पण टाकलेलं आहे इंस्टाला आणि यूट्यूबला. तुम्ही नक्कीच माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ज्यावेळेस बघता तुम्ही काय गोष्टी करायच्या आहेत ते शेअर केलेल्या आहेत. आणि याची हा जो प्रॉफिट रेशो आहे आपण तुमच्याकडे लवकरच शेअर करून घ्या ॲक्च्युअल मार्केट तिथपर्यंत जात आहे का नाही. तर चला मित्रांनो, नेक्स्ट अपडेट मी लवकरच तुम्हाला माझ्या ट्रेडिंग जर्नीचं शेअर करेन.